महत्त्वाची बातमी एसटीची 10% हंगामी भाडेवाढ रद्द झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे। कालच त्यांनी 10% हंगामी भाडेवाढीची घोषणा केली होती आणि आज ही भाडेवाढ जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाडेवाढ रद्द करा अशा सूचना दिल्या आणि त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द केल्याचं सांगितलेलं आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेले आहेत। सूरज, आपण बघतोय कालच सांगितलं होतं की 10% हंगामी भाडेवाढ होईल आणि आता शिंदेंच्या निर्देशानंतर सरनाईक यांनी ही भाडेवाढच रद्द करून टाकली। नेमकं कारण काय? निश्चितप्रमाणे खरं तर ही खूप दिलासादायक बातमी म्हणावं लागेल, कारण ऐन दिवाळीमध्ये एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय जो आहे तो करण्यात आला होता। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत ही भाडेवाढ जी होती ती लागू होती। मात्र त्यानंतर कुठेतरी महामंडळ असेल किंवा मग जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त झाली होती आणि त्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही जी भाडेवाढ केली होती ती रद्द करण्यात आलेली आहे। वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता इतर ज्या एसटी होत्या त्या एसटी बसेसला 10% भाडेवाढ लागू होती आणि पाहायला गेलं तर त्या एसटी बसेसमधून जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते प्रवास करतात, त्यामुळे कुठेतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो। त्यामुळे ही जी भाडेवाढ आहे ती रद्द केलेली आहे। प्रताप सरनाईक यांनी ही आज घोषणा केलेली आहे। बिलकुल, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।